जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी. नामे सज्जन जो नृपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याच्या शिरी. तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. जय जय रघुवीर समर्थ. विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे. चारी वाणींची देवता शारदा हिला वंदन केलेलं आहे. प्रभू रामचंद्र जे आपल्या समर्थ रामदास स्वामींचं आराध्य दैवत आहे, अशा प्रभू रामचंद्रांना वंदन केलेलं आहे. त्यांनी दाखवलेल्या मार्गावरनं गमू पंथ आनंत या राघवाचा असं आपण आचरतो आहोत. तो पंथावरनं आपण वाटचाल करतो आहोत. त्यांना वंदन केलेलं आहे. अर्थातच समर्थ रामदास स्वामी ज्यांच्या मनाच्या श्लोकावर आपण चिंतन करतोय त्यांना वंदन केलेलं आहे. आणि श्रोते आपण सगळे जगदीश मूर्ती आहात. आपल्यातल्या आत्मारामाला वंदन करून आजच्या मनोबोध चिंतनाच्या नव्या भागाला आपण प्रारंभ करूया. 155 जवळजवळ श्लोक झालेत. पुष्कळसा टप्पा आता आपल्या आवाक्यात आलेला आहे. आणि आता आज आपण बघणार आहोत तो 156व्या श्लोकापासून पुढे हा सगळा जो आहे तो सगळा ज्ञानमार्गच सुरू आहे ना. या ज्ञानमार्गावरनं आपली वाटचाल सुरू आहे. भक्तिमार्ग झाला, कर्ममार्ग झाला, अनेक मार्ग आहेत. त्या परब्रह्मापर्यंत त्या राघवापर्यंत पोचण्याचे मार्ग तर पुष्कळ आहेत. ज्याला जो रुचेल, पचेल, आवडेल, भावेल त्या मार्गाने त्यांनी जावं. पोचायचे मात्र शेवटी एकाच ठिकाणी. अल्टिमेट डेस्टिनेशन सगळ्यांचं एकच आहे, मार्ग भिन्न असतील. तसंच आता ही जी वाटचाल आहे, हा जो शेवटचा टप्पा आहे तो मात्र थोडा कठीण आहे, थोडा गहन आहे. आणि खरंच समर्थानेच सांगून ठेवले, कानडेची अभ्यासावे. कठीण गोष्टींचाच अभ्यास केला तर जास्त समाधान वाटतं. त्यामुळे आत्तापर्यंतचे मार्ग त्या मानाने सोपे होते, पण हा मार्ग थोडा खडबडीत आहे, थोडा कठीण आहे, थोडा खाचखळग्यांचा आहे, वाका वळणांचा असा मार्ग आहे. पण ह्या मार्गाने आपण जायचे, पण आपल्याला शेवटचा मुक्काम गाठायचे आणि तो आहे गमू पंथ आनंत या राघवाचा. या राघवाचा पंथ आपण आचरतो आहोत, वाटचाल करतो आहोत आणि शेवटी मुक्कामाला पोचायचे. मुक्काम कुठला आहे? परमपद. त्या परमपदापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि त्याच मार्गातला एक माइलस्टोन म्हणावा असा हा श्लोक आहे की त्याचासुद्धा संदर्भ पूर्ण उपनिषदाशी डायरेक्ट संबंध आहे. तो श्लोक काय थोडासा गोंधळात कदाचित वाटेल तुम्हाला, पण तरी समजून घेतला तर तो अतिशय मार्गदर्शक असा श्लोक आहे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे लक्ष वेगळे राहवेना. श्रीराम. जगामध्ये अनेक प्रकारची लोक भेटतात आपल्याला, पण भौतिकशास्त्राचे सिद्धांत वेगळे असतात. 2+2 = 4 हा सिद्धांत आहे. वेगवेगळ्या लोकांनी जरी याच्यावर मतं मांडली तरी सिद्धांत काही फारसा बदलत नाही. म्हणजे शास्त्रातले नियम म्हणा किंवा अगदी केमिस्ट्रीतली सूत्र म्हणा, फॉर्म्युले म्हणा, ते ठरलेलेच आहे. पाण्याचं सूत्र H2Oच आहे, CO2च आहे, कार्बन डायऑक्साईड. किंवा या सगळी जी सूत्र आहेत ती जगभर तशीच आहेत. की असं नाही आहे की भारतात इथे वेगळं आणि ऑस्ट्रेलियात वेगळे, असं नाही आहे. सगळीकडे ही सूत्र तशीच आहेत. पण अध्यात्माच्या प्रांतात मात्र प्रत्येक विद्वान स्वतःचं एक वेगळं मत मांडू शकतो. पण इथे फिक्स असं काही नाही आहे, ठराविक असं काही नाही, प्रमाणभूत असं काही नाही आहे. पण ज्याला अनुभूती येते त्यांचे अनुभव मात्र सारखेच असतात. पण सामान्य जनांना हे कळत नाही ना.
कोण खरा आणि कोण खोटा हे सामान्यानं कळत नाही. आणि म्हणूनच म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. जो म्हणतो ना की मला कळलं बरं का, मी ज्ञानी आहे, असं जो खरं म्हणतो, मला परब्रह्माचा साक्षात्कार झाला असं जो सांगतो, त्याला काही कळलेलं नसतं. तो मूर्ख आहे असं समर्थ म्हणतात. कारण त्या परब्रह्म, त्या सद्वस्तूची, त्या थोरल्या देवाची कल्पना करता येत नाही. तिथे तर्कसुद्धा करता येत नाही. अतर्काशी तर्की असा कोण आहे, नाहीच आहे मग कोणी. मग जनी मीपणे पाहता पाहवेना, त्याला पाहण्याच्या मार्गामध्ये एकच अडथळा आहे, तो म्हणजे मीपणाचा. पण जे त्याला पाहतात ना, त्यांना त्याच्यापासून वेगळं राहताच येत नाही. ते त्याच्याशी तद्रूप होतात, तदाकार होतात, समरस होतात. आणि म्हणून थोडासा विरोधाभास वाटणारा असा हा श्लोक आहे. बघा ना, मी परमात्मा जाणला असं जो म्हणतो त्याला खरं तर काहीच कळलं नाही आहे. आणि माणूस जे जे ज्ञान मिळवतो त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. ज्ञानामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. भौतिक ज्ञान मिळवतो आपण अनेक गोष्टींचं, अगदी खगोलशास्त्र आहे, शरीरशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, भूगर्भशास्त्र आहेत, अशा अनेक शास्त्रांचा आम्ही अभ्यास करतो. पण तो अभ्यास करताना कसा करतो? दृश्य वेगळं आणि मी वेगळा, द्रष्टा वेगळा आणि दृश्य वेगळं, जाणणारा वेगळा आणि जाणण्यासारखं जे आहे, अगदी काही असेल, भूगर्भशास्त्रातले काही सिद्धांत असतील, जमिनीचे पृथ्वीचे थर किती आहे, लाभारस म्हणजे काय वगैरे, हे सगळं त्याच्यात येतं. पण तरी जाणणारा वेगळा राहतो आणि जाणण्यायोग्य वस्तू असते ती वेगळी राहते. म्हणजे द्रष्टेपणाने वेगळं राहून त्या दृश्याचं ज्ञान करून घेता येतं. पण दुसरी गोष्ट, अध्यात्मज्ञानामध्ये द्रष्टा हा दृश्याशी तदाकार होऊन जातो आणि तो वेगळा राहतच नाही. कारण बघा, या सगळ्या गोष्टी आहेत ना, विश्वातल्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या स्थळ आणि काळाने बंदिस्त आहेत. त्या प्रत्येकाला मर्यादा आहे, परिच्छिन्न आहे. समजा एखादी वस्तू इथे आहे, पर्वती पुण्यामध्ये आहे, पण कोल्हापूरच्या जवळ पन्हाळा आहे, तो सगळीकडे नाही आहे. किंवा रायगड म्हणा, अगदी हिमालय म्हणा, वेगवेगळे पर्वत आहेत, पण त्याला स्थळ काळाची मर्यादा आहे. आणि ज्याला मर्यादा आहे ते पाहता येतं. पण अहो, परमात्म तत्व कसं आहे, त्याला मर्यादाच नाही, ते अमर्याद आहे. आणि ते म्हटलं तर सगळीकडे, म्हटलं तर कुठेच सापडत नाही. म्हणून त्याला काही नीटपणाने पाहता येत नाही. कारण स्थळ काळांना ओलांडून ही जी वस्तू राहते ना, ही सद्वस्तू आहे, ती इतकी व्यापक आहे, सर्वव्यापी आहे. आणि तिचं ज्ञान होण्यासाठी तिच्याशी समरसच व्हायला लागतं. ती वस्तू वेगळी आणि मी वेगळा असं करताच येत नाही. आणि आपलं मन, बुद्धी हे कशाच्या चौकटीत, या शरीराच्या चौकटीत राहून काम करतं. स्थलकालाच्या चौकटीत आम्ही राहून काम करतो. पण सद्वस्तू मात्र या चौकटीमध्ये येतच नाही, ती त्या चौकटीच्या बाहेर आहे, पलीकडे आहे. आणि म्हणून आपल्या बुद्धीने त्या सद्वस्तूचं ज्ञानसुद्धा करून घेता येत नाही. त्या ज्ञानाचा साक्षात्कार होण्यासाठी ज्ञातेपणाचा भाव जो आहे तो त्या ज्ञेयासकट त्या ज्ञानामध्ये विलीन झाला पाहिजे. अवघड वाटतंय ना? बघा काय म्हटलेलं आहे, त्या ज्ञानाचा खरा साक्षात्कार व्हायला पाहिजे. ज्ञान मिळवलं आणि मी माझी वेगळी राहिले असं नाही होत. तो ज्ञाता, ती ज्ञेय, ह्या सगळं एकरूप व्हायला पाहिजे, एकमेकामध्ये विलीन झालं तरच ते समजू शकतो. मला ते कळलं असं जो म्हणतो तो न कळत त्याच्यापासून वेगळा राहतो. कुणाला कळलं? मला कळलं. अहो, मला कळलं म्हणजे मी कुणीतरी वेगळं आहे. जेव्हा वेगळेपणाने ज्ञान होतं ते खरं ज्ञानच नाही आहे. म्हणून त्याच्याशी जर का त्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर मीपणाने पाहताच येत नाही. जनी मीपणे पाहता पाहवेना. जर मी पाहिलं असं म्हणत असेल तर मी काहीच पाहिलं नाही. म्हणून इथे म्हटलेलं आहे की तो वेगळेपणा म्हणजे काय आहे, त्याच्यापासून वेगळं राहता येत नाही. आणि वेगळेपणा म्हणजे आहे अहंता. अहंता ही भ्रमाचं लक्षण असल्यामुळे तिथे शुद्ध ज्ञान शक्यच नाही आहे. समजतंय ना? अहंता जिथे आहे तिथे शुद्ध ज्ञान शक्यच नाही आहे. आणि हे माणसाचं जीवन आहे ना, तिथे इतकी मोठी विसंगती आहे, इतका मोठा विरोधाभास आहे. अज्ञानी मनुष्य जे आहे ते स्वतःला ज्ञानी समजतात. बघा ना,
ज्यांना खरं ज्ञान झालं नाही त्यांना मात्र काहीतरी जरा थोडे 4 ग्रंथ वाचले की त्यांना वाटतं की मी केवढा ज्ञानी आहे. लोक जरा त्यांना प्रसिद्धी द्यायला लागतात, त्यांना काही विचारायला लागतात की त्याला वाटतं की मी ज्ञानी झालो. पण हे खरं ज्ञान नाहीच आहे. आणि असे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक पुष्कळ आहेत की आपल्या जगामध्ये. आणि अशा व्यक्तीला मग ज्ञानी म्हणून प्रक्षेपित करण्याचा तो प्रयत्न करतो. लोकांना सांगतो मी ज्ञानी आहे, माझा एवढा अभ्यास आहे, मी एवढे ग्रंथ वाचलेत, माझी अशी व्याख्यानं आहेत, माझं असं आहे, मी लोकप्रिय आहे वगैरे हा सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्या उलट जो खरा ज्ञानी आहे ना, ज्याला खरं आत्मतत्व समजलं आहे, तो लोकांपासून अलिप्त राहतो, गुप्त राहतो. समर्थ नाही का खनाळामध्ये जाऊन राहे. त्यांनी स्वतःची प्रसिद्धी कधीच केली नाही. कुठलेच संत, अगदी आमचे गजानन महाराज घ्या, कुठलेही संत स्वतःचं महत्त्व उलट कमी करतात, वेड्यासारखं वागतात, महत्त्व हरवी, चातुर्य लपवी, पिसेपण मिरवी आवडीने. स्वतःचं महत्त्व समजून दाखवतच नाहीत ते स्पष्ट करून. उलट स्वतःला लोकांनी मूर्ख म्हणावं, बावळट म्हणावं, वेडा म्हणावं अशी त्यांना ओढ असते. कारण त्यांना त्यांचं जे ज्ञान आहे ते फार लोकांसमोर सांगायचं नसतं. आणि जो सांगतो तो मूर्ख आहे असं म्हटलेलं आहे. आणि सगळ्याच संतांनी स्वतःला अडाणी, मूर्ख समजून घेतलेलं आहे. आणि व्यवहारातही बघतो की खरी जाणती आहेत ना, खरी जाणती माणसं स्वतःकडे नेणतेपणा घेतात. माऊलीने तर म्हटलं आहे, जेथे येथ जाणीव करी तोची नेणे, अथिलेपण मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीच नेणे. केनोपनिषदात सुद्धा मी सारखंच सांगते, उपनिषद आणि हे काही श्लोक आत्ता जे अभ्यासतोय त्याच्यामध्ये अतिशय साम्य आहे. केनोपनिषद तर सांगतं, यस्या मतम तस्य मतम, मतम यस्य न वेदसहा. जो स्वतःला मानतो तो कुणीच नसतो आणि तो काहीच जाणत नाही. अविज्ञातम विजानताम, विज्ञातम अविजानताम. जो जाणतो असं म्हणतो तो काही जाणत नाही, आणि जो खरा जाणतो तो सांगायला येत नाही. बघा किती विरोधाभास आहे. महाराज जनकांनी, विदेही जनक राजांनी एकदा त्यांच्या राज्यातील सगळ्या लोकांची सभा घेतली होती. आणि त्या सभेमध्ये त्यांनी एक घोषणा केली की जो कोणी या सभेमध्ये ब्रह्मज्ञानी असेल त्यांनी माझ्याकडनं 1000 गायी घेऊन जाव्यात. आणि 1000 गायी कशा, ज्यांच्या शिंगांना सोन्याची टोपणं लावलेली आहेत, अशा सुवर्ण मंडित अशा गायी माझ्याकडे आहेत. आणि जो ब्रह्मज्ञानी असेल त्याला मला ह्या गायी द्यायच्यात. पण कोणीच उठलं नाही. असतील सुद्धा आत्मसाक्षात्कारी लोक असतील त्याच्यामध्ये, पण मी जाणतो, मला ज्ञान झालं आहे असं म्हटलं की तिथेच त्याचं पितळ उघडं पडतं ना. आणि म्हणून कुणीही काही बोललं नाही. मात्र महर्षी याज्ञवल्क्य मात्र ते म्हणाले आपल्या शिष्याला, श्यामकर्ण नावाच्या शिष्याला म्हणाले की श्यामकर्णा, ही आपल्या गायी आपल्या आश्रमाकडे घेऊन जा. तेव्हा अनेकांना चुळबुळ सुरू झाली. अनेक ऋषींना वाटलं हे कोण ब्रह्मज्ञानी आहेत का, म्हणून त्यांनी विचारलं तुम्ही काही स्वतःला ब्रह्मज्ञानी समजता का. तेव्हा याज्ञवल्क्यांनी हात जोडले आणि अतिशय नम्रतेने म्हणाले की त्या ब्रह्मज्ञानांना मी नमस्कार करतो, पण मला या आश्रमामध्ये या गायींची आवश्यकता होती आणि म्हणून मी या गायी नेतोय. मी ब्रह्मज्ञानी आहे म्हणून नेत नाही आहे. आणि मग त्यांनी एक आवाहन केलं सगळ्या ऋषींना, अनेक विद्वान होते तिथे. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले की मी ज्ञानी आहे असं तर काही मला सिद्ध करता येत नाही, कारण मी ज्ञानी आहे म्हणणं याच्यामध्येच वदतो व्याघातः, म्हणजे इथे बोलण्यातच सगळा घोटाळा आहे. त्यामुळे मी ज्ञानी आहे असं मी म्हणत नाही. पण मग तुम्हाला जर का पाहिजे असलं तर तुम्ही सिद्ध करून दाखवा की मी अज्ञानी आहे. आणि असा तो शास्त्रार्थ रंगला. अनेक विद्वानांनी, म्हणजे कहोल आहेत अशा अनेक विद्वानांनी, भुज्जू आहे, पुष्कळ विद्वान पुढे आले आणि त्यांनी या याज्ञवल्क्यांना अनेक प्रश्न विचारले. अगदी ब्रह्मवादिनी गार्गीसुद्धा आली, तिनेही काही प्रश्न विचारले. पण तिने घोषणा केली की हे याज्ञवल्क्य खरोखर ब्रह्मज्ञानी आहेत, यांना आता कुणीही काहीही प्रश्न विचारू नका. आणि त्यांनी गायी घेतल्या हेही योग्यच आहे आणि खरंच आहे. जोपर्यंत मीची जाणीव आहे तोपर्यंत अज्ञानच आहे, तोपर्यंत अज्ञानच आहे. झाड लावलं की त्याचं बी नष्ट झालेलं असतं.
तसंच ब्रह्मज्ञान झालं की अहम नष्ट व्हायला पाहिजे, त्यामुळे तो मी नष्ट व्हायला पाहिजे आणि ज्ञाता ज्ञेयामध्ये विलीन झाला कीच त्याला ज्ञान होतं. समर्थ म्हणतात, वस्तू एक आपण एक, वस्तू वेगळी, परब्रह्म तत्व वेगळं आणि मी वेगळा. वस्तू एक आपण एक, ऐसी असती वेगळीक. असं जर वेगळेपणा असेल तरी अनुभवाचा विवेक बोलो येती सुखे. जोपर्यंत वेगळेपणा आहे तोपर्यंत ज्ञान नाही, आणि जोपर्यंत जेव्हा वेगळेपणा सरून जातो तेव्हा अद्वैताची एकरूपाची भावना येते, तेव्हा बोलायला काही शिल्लकच राहत नाही. तुकाराम महाराजांचं वचन तर आपण नेहमीच बघतो, देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो. मिठाची बाहुली समुद्राचा तळाचं वर्णन करू शकत नाही, कारण ती जेव्हा त्या समुद्रामध्ये प्रवेश करते तेव्हा ती स्वतः समुद्र होऊन जाते. मग वर्णन करायला ती काही परत येत नाही ना. त्यामुळे असंच या आत्मज्ञानाचं सुद्धा आहे. तिला त्या मिठाच्या बाहुलीला जसं समुद्राचं विशालत्व कळतच नाही, ती त्याच्याशी तद्रूप होते, तसाच आत्मज्ञानी हा वेगळेपणाने उरतच नाही. मी पाहतोय, मला पाहायचं आहे, ही जाणीवच कशी असते तर त्या दाट धुक्यासारखी आम्हाला त्या साक्षात्काराच्या मार्गातला तो अडथळा ठरतो. एकदा काही जाणीव सुटली की मग ब्रह्माचा अनुभव येतो. आता ह्याला आणखीन एक उदाहरण बघूया. हे आपल्याला समजतंय, पण आणखीन एक उदाहरण बघूया. आपण जेवायला बसतो तोपर्यंत आपलं ताट समजा भरलेलं आहे, अगदी पोळी, भाजी, भाकरी, आमटी, कोशिंबीर सगळं आहे. ती पोळी म्हणजे मी नाही आहे, पोळी वेगळी, मी वेगळी, भात वेगळा, मी वेगळी, सगळं वेगळं आहे. माझ्यापासनं ते अन्न वेगळं आहे. पण जेव्हा ते अन्न माझ्या पोटात जातं आणि ते माझा स्वभावच बनून जातं, तेव्हा ते अन्न वेगळेपणाने शिल्लक राहत नाही ना. ते वेगळे पोटात जाऊन पचायला लागतं, तेव्हा त्याचं शरीर भावामध्ये रूपांतर होतं आणि मग तिथे हे जे द्वैत आहे ना, हे अन्न आणि माझ्यातलं जे द्वैत आहे ते अद्वैतामध्ये परावर्तित होतं. आणि म्हणून असं जेवताना नेहमी श्लोक म्हणावा, ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. सगळं ब्रह्मच आहे. अन्न ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, माझं ताट ब्रह्म आहे, माझं पाणी ब्रह्म आहे, काय नाही आहे. खाणाराही ब्रह्म आहे, खायचं आहे तेही ब्रह्म आहे, सगळीकडे ब्रह्मभावच आहे आणि त्याच्यातनं प्राप्त होणारं फळं आहे तेही ब्रह्मच आहे. म्हणून म्हटलेलं आहे, म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. तया पाहू जाता जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे लक्षवेना. वेगळेपणाने उरताच येत नाही की मला ज्ञान झालं असं कुणीही म्हणू शकत नाही, कारण तो त्या ज्ञानाशी तदाकार झालेला असतो. पण या ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी अनेक शास्त्र अभ्यासावी लागतात. म्हणजे अभ्यासावी लागतात असं नाही आहे, पण अनेक लोक त्याची अनुभूती घेण्यासाठी अनेक शास्त्र अभ्यासतात. पण मग पुष्कळ शास्त्र अभ्यास केला म्हणजे त्याचं ज्ञान होईल का? असंही नाही आहे. म्हणून समर्थ लगेच पुढच्या श्लोकात म्हणतात, बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एकतो न साहे, मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. श्रीराम. बहुशास्त्र, किती शास्त्र आहेत? पुष्कळ आहेत. अहो, अभ्यासावं तेवढं कमीच आहे. पुष्कळ वाड आहे, वाड म्हणजे पुष्कळ शास्त्र आहेत. पण जया निश्चयो एक तोही नस आहे. पण ज्याचा निश्चय झालेला नाही आहे त्याला काही हे सगळं जमत नाही. बघा, त्या ज्ञानशाखांचा विस्तार आहे ना, तो खरं तर खूप मोठा आहे, पण त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे. या शास्त्रां बघा ना किती आहेत. सांख्य आहे, योग आहे, वैशेषिक आहे, न्याय आहे, पूर्वमीमांसा आहे, उत्तरमीमांसा आहेत, किती शास्त्र आहेत, पण एकमत नाही आहे. प्रत्येकाची मतं वेगळी आहेत आणि हे जे शास्त्रज्ञानी जे लोक असतात त्या परस्परामध्ये त्यांच्या विरोध आहे, आणि मग विरोध आहे म्हणजे कलह आहे, त्यामुळे ते भांडतात. मग अशा शास्त्रज्ञानी लोकांमध्ये क्वचित एखाद्यालाच त्या परमात्म तत्वाचा स्पर्श होतो, त्याचं दर्शन घडतं, आणि मग त्याने जागा झाला
की मग तो आपली बुद्धीसुद्धा बाजूला सारतो, कारण मग तिथे बुद्धीचं, मनाचं, इंद्रियाचं काही कामच उरत नाही. बघा, कोणत्याही सुसंस्कृत मानव समाजामध्ये ज्ञानशाखांचा विस्तार नक्कीच झालेला असतो आणि सुरूही असतो. नवीन नवीन शाखा, नवीन नवीन मतांतर, सिद्धांत उगम पावतच असतात. भिन्न ज्ञानशास्त्रांची मतं भिन्न भिन्न असतात. तत्त्वज्ञानामध्ये सगळ्यात जास्त मतांतरं आढळतात. मगाशीच आपण पाहिलं, भौतिकशास्त्रामध्ये नाही आहे, गणितामध्ये सिद्धांत वेगवेगळे बदलत नाही, की तुझं 2+2 उत्तर वेगळं येईल आणि हिचं 3×5 वेगळं येईल, असं नाही आहे. सगळ्यांचं उत्तर एकच येतं. पण तत्त्वज्ञानाच्या शास्त्रात मात्र असं होत नाही. प्रत्येकाचं मत वेगळं असतं. आणि काय होतं, प्रत्येक ग्रंथकार आपल्या ग्रंथाचा, आपल्या मताचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी विरोधी मताचं खंडन करतो, की माझं बरोबर आहे हे सांगताना तुझं चूक आहे हे सांगतो तो. पण मतांचं खंडन आणि मंडन म्हणजे बुद्धीच्या पातळीवर शास्त्रीय शब्द वापरून केलेली खरं तर भांडणच आहेत. शास्त्रार्थ किंवा वादविवाद असं त्याला नाव दिलं आहे, पण ती खरी भांडणच असतात. पण ह्या कारणामुळे होतं काय, या शास्त्री पंडितांपैकी कोणी एखादाच साधू बनतो. एखादाच या भांडणात न पडता स्वतःचं चिंतन करतो आणि तो साधू बनतो. बुद्धीने या सद्वस्तूचं खंडन मंडन करत बसण्यापेक्षा ती बुद्धीसुद्धा जरा वेळ बाजूला ठेवावी आणि मग खरा जिज्ञासू आहे तो सद्वस्तूचं निदिध्यासन, मनन, चिंतन करतो आणि त्याला ते प्राप्त होतं. बुद्धीने मिळवलेलं आपलं ज्ञान तो विसरून जातो. किती पदव्या आहेत, किती ग्रंथांचा अभ्यास केला हे त्याचा विसर पडतो. पण आत्मज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम असं विभूती योगामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याची पार्श्वभूमी तयार असेल तर त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाचा उदय लवकर होतो. ग्रंथ वाचणं चूक नाही बरं का, त्याच्यात अडकणं चूक आहे. ग्रंथ वाचले असले, अनेक तुम्हाला मतांतर माहिती असेल तर ते ज्ञान लवकर रुजतं, मुरतं. पण ते नसेल तर म्हणजे त्याच्यात अडकून राहिलं तर मग आत्मज्ञानसुद्धा होणार नाही. आणि आजकाल काय झाले सांगू का, अध्यात्मग्रंथ इतके आहेत की जसं काही जणू काही त्याचं अजीर्ण होईल एवढे अध्यात्मग्रंथ आहेत. अध्यात्मग्रंथाचं खरं तर पीकच आलेलं आहे. शास्त्रवचनाचा प्रत्येकजण आपल्या मनाला येईल तो अर्थ सांगत असतो. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा नाही का, महाविद्यालयीन जीवनात म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक ग्रंथ, अनेक तत्त्वज्ञ लोकांचे विचार किंवा त्यांचे सिद्धांत अभ्यासले होतेच. म्हणजे हर्बर्ट स्पेन्सरचा अज्ञेयवाद असेल, डेकार्डचा अहमवाद असेल, डेव्हिड ह्यूमचा नास्तिकवाद असेल, शंकराचार्यांचा मायावाद असेल, असे अनेक ग्रंथ वाचले. पण त्यामुळे झालं काय, त्यांचा वैचारिक गोंधळ मात्र वाढला. आणि स्वतः स्वामीजी याच्यावर काय म्हणतात माहिती आहे का, स्वामीजी म्हणतात, अफाट वाचनाचा मला एवढाच फायदा झाला की एवढ्या केवळ वाचनाने काहीही साध्य होत नाही आणि एवढ्या वाचनाची गरजच नाही एवढं मला कळलं. आणि ज्यांनी त्यांचा हा वैचारिक गोंधळ दूर केला, कुणी आपल्याला माहिती आहे, रामकृष्ण परमहंस ठाकूरजींनी या नरेंद्रच्या मनातला सगळा गोंधळ दूर केला. त्या रामकृष्णांनी मात्र यापैकी एकही ग्रंथ वाचला नव्हता, काहीच वाचलं नव्हतं. म्हणजे या आत्मज्ञानाला एवढं वाचन, एवढं ग्रंथ, एवढं शिक्षण असं काहीच लागत नाही. अहो, नरेंद्र तर म्हणायचा की या पागल पुजाऱ्याच्या पायाशी बसून हे आत्मज्ञानाचे धडे घेतले नसते तर या नरेंद्राचा कधीच विवेकानंद झाला नसता. खरीच गोष्ट आहे. निरक्षर गुरु आणि अतिशय उच्च शिक्षित असा शिष्य अशी ही जोडी आहे. पण आत्मज्ञान हे कशावरच अवलंबून नाही आहे. आणि या शास्त्रामध्ये त्या मतांचा अतिशय गलबला आढळतो. आणि प्रत्येक मताचे समर्थक असतात आणि ते अत्यंत कट्टर कडवे समर्थक असतात. इतरांच्या मतप्रवाहावर ते अगदी तुटून पडतात. त्यालाच समर्थ मती भांडती शास्त्र बोधे विरोधे असं म्हणतात. 3ऱ्या चरणामध्ये हेच समर्थ सांगतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं, ज्याला नवीन अभ्यास करायचा, नव्यानेच या अध्यात्म मार्गाकडे वळलेला जो साधक आहे ना,
त्याच्या डोक्यात जास्तच गोंधळ होतो आणि त्याची कदाचित अरुची निर्माण होते आणि तो म्हणतो नकोच हे, या भानगडीतच पडायला नको, हे कलह मला काही समजत नाही, मी इकडे वळतच नाही. पण आज देखील किती अहो मार्ग आहेत. विपश्यना आहे, सुदर्शन क्रिया आहे, कुंडलिनी ध्यान आहे, पूर्णवाद आहे, प्रजापिता ब्रह्माकुमारी आहे, यज्ञ आहे, याग आहे, SSY आहे, किती गोष्टी आहेत, किती गोष्टी आहेत. असे अनेक साधन प्रकार आहेत आणि प्रत्येकाला काय वाटतं आमचाच मार्ग खरा, आमचाच मार्ग श्रेष्ठ. अहो एवढंच कशाला, एकाच गुरुचे 2 चेलेसुद्धा आपापसात भांडत असतात. एकाच गुरुचे, कारण प्रत्येक व्यक्तीनुसार ते मत बदलत जातं. त्यामुळे किंवा मंत्रोच्चार याचा उच्चार कसा करायचा याच्यामध्ये 2 वैदिकामध्ये सुद्धा मतभेद असू शकतात. मग या सगळ्या गोष्टी खरंच अशा करण्याची गरज आहे का? आणि म्हणूनच समर्थ म्हणतात मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. प्रत्येकजण कशाला तरी विरोध करतोय आणि स्वतःचंच घोडं पुढे दामटतोय. खरं ज्ञान म्हटलं ना की तिथे मनाची गती थांबलेली असते, थांबायला पाहिजे. खरं ज्ञान होतं ते वाचनाने नाही तर ते साधनेने होतं. पुष्कळ ग्रंथ वाचून ज्ञान नाही होत. साधना करत राहिली तर सगळे तर्क हळूहळू मावळायला लागतात आणि माणूस त्या अनुभवाच्या प्रांतामध्ये प्रवेश करतो. समर्थांनीच एका ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे, दृश्याचे महाद्वार ओलांडावे. या दृश्य जगाच्या पलीकडे जायचे, ते महाद्वार ओलांडून पलीकडे गेलं तर कदाचित आत्मज्ञान होऊ शकेल. आणि जेव्हा या आत्मज्ञानाच्या प्रांतामध्ये तो साधक विहार करायला लागतो तेव्हा मात्र त्याला एक आनंदाची अनुभूती येते. खरं म्हटलं तर अनुभवाच्या स्तरावर पाहिलं तर सगळं सोपं आहे, पण शब्दज्ञानाच्या भांडारामध्ये जर पाहिलं, त्याच्यामध्येच जर अडकलो, त्याच्यामध्येच जर का गुंतून गेलो तर सगळं अशक्य आहे किंवा तो सगळं व्यर्थ आहे, सगळा गोंधळच आहे. मग आता काय करायचं? मग या संत महात्मे थोर विभूती यांचा बघा, त्यांच्या चरित्राकडे बघा. सगुण चरित्रे परम पवित्रे कशी असतात, त्यांच्या चरित्राचा अभ्यास करा. त्यांनी पाठांतर नाही केलं, त्यांनी उगीच पदव्या पण नाही घेतल्या. कशावरच त्यांचा भर नसतो, त्यांचा भर असतो तो फक्त अनुभूतीवर. अनेक लोक करतात, भगवद्गीता मुखोद्गत करतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात, प्रवचनं ऐकतात, प्रवचनं करतात, मुखोद्गत कितीतरी गोष्टी त्यांच्या मुखोद्गत असतात, त्यांना संदर्भ देत आहेत, उत्तम सगळं असतं. पण अनुभव असतो का? अनुभवाचा संबंध आला की त्या कसोटीवर ते काही उतरत नाही. व्याख्यानं उत्तम देतात, अलंकारिक भाषा वापरतात, कुठले संदर्भ काय काय सांगत असतात, उत्तम बोलतात, पण अनुभूतीच्या नावाने शून्य. त्यांची भांडणं कशावर असतात सांगू का? अगदी पालखीमध्ये सुद्धा कोणाची दिंडी पुढे जायची, प्रसादाचा नारळ आधी कोणी घ्यायचा, किंवा सगळ्यात श्रेष्ठ उत्तम भक्त कोण, याच्यावरच त्यांच्यामध्ये कलह असतात, भांडणं असतात. असे महंत पाहिले ना की खरं मन विषण्ण होतं, दुःख होतं. आणि म्हणूनच नामदेव महाराजांनी सांगितले, तेच आपण लक्षात घेऊया. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. भांडणात पडू नका, पाठांतरात पडू नका, पदवीमध्ये पडू नका, प्रश्न मालिका नका सोडवू. अनुभूती पाहिजे, एक तरी ओवी अनुभवा, बास, दॅट्स ऑल, तेवढं पुरेसं आहे. आणि समर्थांनी सुद्धा प्रबोध काय म्हटलेलं आहे, ह्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. प्रबोध शब्दातनं त्यांना काय सांगायचे? अनुभवात्मक यथार्थ ज्ञान त्यांना अपेक्षित आहे. आणि अनुभवाच्या पातळीवर एकदा का मनुष्य जाऊन पोचला, त्याला प्रत्यक्ष त्या वस्तूचा, त्या सद्वस्तूचा, त्या थोरल्या देवाचा साक्षात्कार झाला की मग शब्द संपतातच. शब्दांचे ध्वनिभेद किंवा प्रक्रियांचे मार्गभेद त्याला विचलित करूच शकत नाहीत. मार्ग अनेक असतील, भाषा अनेक असतील, पोचायचे कुठे? एकाच ठिकाणी. एकदा असेच आगगाडीने प्रवास करणारे 5 प्रवासी होते आणि त्यांना सगळ्यांनाच भूक लागली. आणि मग एका स्टेशनवर गाडी थांबवल्यावर एक जण म्हणाला, म्हणजे अगदी काश्मीरी होता, तो म्हणाला मला तोमूल पाहिजे. महाराष्ट्रीयन होता, तो म्हणाला भात पाहिजे. पंजाबी होता, तो म्हणाला चावल पाहिजे. कर्नाटकातला होता, तो म्हणाला अन्नम पाहिजे.
तामिळी होता तो म्हणला सोरू पाहिजे. प्रत्येकजण काहीतरी वेगळंच मागत होतं. तेव्हा त्या जो स्थानकाधिपती होता, तिथला स्टेशन ऑफिसर होता, त्यांनी येऊन सांगितलं की हे सगळे पदार्थ एकच आहेत. पण त्या हॉटेलच्या मालकाला काही कळे नाही यांना काय पाहिजे. तर हे जे आहे ना, मार्ग भिन्न असतील पण पोचायचे एकाच ठिकाणी. तिथे मार्ग, भाषा, शब्द सगळं संपून जातं आणि मग तो मार्ग आहे तो अनुभूतीचा आहे, त्याच्यातनंच दर्शन घडायचे. हे तर झालं त्या पंथ संप्रदायाच्या बद्दल. पण अजूनही त्याही पूर्वी होतंच ना, वेद वेदांत होतेच. तेच पुढच्या श्लोकामध्ये सांगितले. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वयेशेष मौनावला स्थिर पाहे मना सर्व जाणी वसांडू निराहे. श्रीराम. आपल्याकडे वेद प्रामाण्य मानण्याची पद्धत आहे आणि ती योग्यच आहे. पण 4 वेद आहेत, न्याय आहे, निरनिराळ्या मीमांसा आहेत, तर्कशास्त्र आहे, प्रमाणशास्त्र आहे, अनेक स्मृती आहेत, नाना प्रकारचे वेदांत ग्रंथ आहेत. असे कितीतरी शास्त्र ग्रंथ आहेत, अपार आहेत. पण अहो स्वतः शेषाला सहस्रफणा आहेत असं मानलं जातं. सहस्रफणा असणारा इतकी मुख असणारा शेषसुद्धा जिथे मौनावला, गप्प बसला, तिथे तो स्वस्थ बसला. आणि म्हणून तू काय कर अरे मना सर्व जाणीव सांडू निराहे. तिथे बोलण्याचा शब्द नाहीच आहे, बोलण्याचा प्रांतच नाही आहे. आणि समर्थांच्या काळामध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये शास्त्री पंडितांमध्ये जे लोकप्रिय संस्कृत वाङ्मय होतं त्याचा सहज उल्लेख समर्थांनी इथे केलेला आहे. न्यायशास्त्रावरचे, वेदांतशास्त्रावरचे कितीतरी कठीण ग्रंथ अभ्यासून वाक्पटुत्व मिळवायचं आणि वादविवाद करत देशामध्ये भ्रमण करायचं. पण मी किती मोठा आहे, मी किती ज्ञानी आहे, मी किती विज्ञान आहे का कोणी माझ्याशी वादविवाद करणारं, मला हरवणारं आहे का कोणी, एवढाच अभिमान असायचा त्याच्यामध्ये. पण ही अनेक शास्त्र अभ्यासूनसुद्धा जर का अहम गेला नाही तर त्याचा काय उपयोग आहे. हा तेव्हाच्या पंडितांचा आवडता जीवनक्रम होता. अगदी सदाशिव शास्त्री येवलेकर असतील, वामन पंडित असतील, असे संस्कृत जाणणारे जे होते ते इतरांना थोडेसे असे टोचायचे की आम्ही बघा, आम्हाला केवढं पाठांतर आहे, मुखोद्गत आहे, आम्हाला किती ज्ञान आहे, तुम्हाला काय आहे. आणि मग प्रत्येकाकडनं ते जयपत्र लिहून घ्यायचे. पण हे महापंडित वेदांतशास्त्रात काही नवीन भर घालत नव्हते. ते आहे तेच सगळं पाठ करून पोपटपंचीसारखं बोलत होते. केवळ शुष्क वाद आणि पुस्तकी पांडित्य किंवा पांडित्याचं प्रदर्शन करण्यातच त्यांचा भर होता. त्या काळात समर्थ तर म्हणतात, त्या काळातली जी विद्वत्ता होती ना ती कशी होती सांगू का, तुंबलेल्या पाण्यासारखी होती. वाहतं पाणी नव्हतं ते. तुंबलेलं पाणी कसं असतं, त्याला कालांतराने वास येतो. त्यामुळे त्याच्यातली सृजनशक्ती लोपलेली होती. आणि अशा कुजत जाणाऱ्या विद्वत्तेबद्दल संतांना फार राग आहे बरं का. कुजणारी विद्वत्ता किंवा प्रदर्शनापुरती जी विद्वत्ता, पांडित्य, काही लोक सांगतात आम्ही असे मोठे. पण बघा, एखाद्याने जर का वेदांत वाङ्मयाचं अभ्यासाने ग्रहण केलं तर त्याला सद्वस्तूचं उत्तम असं शब्दज्ञान होईल. त्याच्या जोरावर तो त्याचं उत्तम वर्णनसुद्धा करेल. पण त्याला आत्मानुभूती नाही आलेली. अहो शेषसुद्धा जिथे गप्प राहिला, शेषालासुद्धा बोलता आलं नाही, एवढी 1000 मुखं असूनसुद्धा. तर मग सद्वस्तूचं ज्ञान होण्यासाठी काय पाहिजे, तर फक्त आत्मबुद्धी पाहिजे. आत्मबुद्धी पाहिजे. तिथे या देहबुद्धीचं ज्ञान लटकं पडतं, फिकं पडतं, व्यर्थ ठरतं. आणि हे बाजूला ठेवूनच त्या सद्वस्तूची ओळखण करून घ्यायला पाहिजे. सद्वस्तू कशी आहे ते जाणायचं आहे तर त्या आत्मज्ञान पाहिजे. अनेक ग्रंथ आहेत, उपनिषद आहे, न्यायशास्त्र आहे, पूर्वमीमांसा आहे, तर्क आहे, विविध स्मृती आहे, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, देवल स्मृती, पराशर स्मृती, अशा अनेक स्मृतीसुद्धा आहेत. बरं, 4 वेद आहेत, ब्राह्मण ग्रंथ आहेत, वेदांतामधले सिद्धांत आहेत. या सगळ्यांमध्ये सुसंवाद आहे. इथे कुठेही कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स नाही आहेत बरं. काही सगळ्यांमध्ये सुसंवाद आहे. पण ते लक्षात ठेवण्यासाठी किंवा लक्षात येण्यासाठी
या साधनेच्या दिव्य मार्गातून जावं लागतं किंवा त्या सद्गुरूच्या मुखातून हे ज्ञान करून घ्यायला लागतं. जर ह्याच्यामध्ये काही मतभेद असतील तर ते फक्त शब्दाच्या स्तरावर आहे. आणि खरा जो अनुभवी आहे ना, तो माणसाला मौनात नेतो. खरा जर का आता आत्मानुभव आला तर माणूस गप्प बसतं, कारण त्याला कळून चुकतं की बोलण्यासारखं या जगात काहीच नाही. एक तत्वाचा साक्षात्कार झाला की माणूस गप्प बसतो, तो जास्त विविक्त देश सेवित्व असा होतो. आणि आपल्याकडे म्हणच आहे ना, उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्यांना काहीतरी अर्धवट ज्ञान झाले ते पुष्कळ बडबड करतात, पण भरलेली घागर असते ती मौनावते असं म्हटलेलं आहे. एकदा घागर पूर्ण भरली की तिथे आवाजच येत नाही, बुडबुडेसुद्धा येत नाही, ती शांत संथ होत जाते. मग ह्या निरनिराळ्या सगळ्या शाखा आहेत, शास्त्र आहेत, त्याच्यातली वचनं आहेत, त्याच्यातली गृहीत कृत्य आहेत, ही परस्परांशी ताडून बघताना कधी कधी विचित्र वाटतात, विरोधी वाटतात. पण त्याच्यामध्ये केवळ विसंगताच नव्हे तर कधी कधी विसंगती म्हणजे विरोधही जाणवतो. त्यामुळे होतं काय, खरा जो ज्याला ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे, आत्मशोध घ्यायचा आहे, त्याला हवं तसं खऱ्या तत्वाचा काही बोध होत नाही. आणि मग या शास्त्रांच्या अभ्यासाने काय होतं, अभ्यास पुष्कळ करायला पाहिजे, केला जातो. त्यांनी केवळ विद्वत्ता वाढते, वक्तृत्व फुलते, प्रतिपादनाला गंभीरता येते. या सगळ्यांमुळे लौकिकात प्रतिष्ठाही लाभते, प्रवचनकार म्हणून त्यांचं मोठं नावही होतं. पण आत्मज्ञान होतं का? नाही. आत्मज्ञान मात्र होणार नाही. माऊलींनी तर ह्या सगळ्या शास्त्रांना मोरपिसाची उपमा दिलेली आहे. मोराच्या अंगावर कितीतरी पिसं असतात आणि त्या पिसामध्ये प्रत्येक पिसामध्ये डोळा असतो असं म्हटलं जातं. पण डोळे किती आहेत? आणि अंगावर जेवढी पिसं आहेत तेवढे त्या मोरावर डोळे असतात. पण त्या डोळ्याचा उपयोग पाहण्यासाठी होतो का? नाही ना. म्हणूनच माऊली म्हणतात, मोराच्या अंगी असोसे पिसे आहाती डोळसे, परी एकली दिठी नसे तैसे गा. असे अनेक डोळे आहेत, पण मोराची दृष्टी गेलेली असेल तर काहीच उपयोग नाही. पिसं अगदी सुंदर दिसतात, शोभा आणण्यासाठी उपयोगी पडतात, त्या पिसावर डोळे असतात, पण त्यांना दृष्टी नसते. तसं सगळ्या शास्त्रांचे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन करण्याच्या दृष्टीने ती शास्त्र जणू काही आंधळी पडतात, मार्ग दाखवतात, पण तिथपर्यंत पोचू शकत नाहीत. कुठलीही शास्त्र, कुठलीही वाणी, कुठलेही शब्द त्या ब्रह्मज्ञानापर्यंत मात्र काही केल्या पोचू शकत नाहीत. मग साधकांनी काय करायचं? साधकांनी शब्दज्ञानाचा किंवा पुस्तकी पांडित्याच्या नादी न लागता ध्यान आणि भक्ती यांचा अवलंब करून सगळ्या प्रकारची जाणीव, अहंकार, मीपणा याचा त्याग करायचा आहे. आणि सर्व जाणीव सांडून राहणं हेच तर सर्व समर्पण आहे. सगळं सोडू शकतो, पण आम्ही जाणीव, माझी अहंता सोडू शकत नाही. आणि अनन्य भाव जर का असेल तरच शरणागती लाभू शकते. त्यामुळे खरी जी आहे ना जाणीव, समर्थ म्हणतात, मना सर्व जाणीव सांडून राहे. आत्मारामामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे की तू काय टाकशील, काय मला देशील, तर तुझा अहंता टाकून दे. गुरुनी शिष्याला हेच सांगितलं आहे, अहंता टाकायला शिकायची. अहंता टाकली की सगळं पुढचं काही जमणार आहे. आता हे आणखीन स्पष्ट करण्यासाठी समर्थ आणखी एक फार वेगळं उदाहरण देत आहेत. बघा ना, आपल्या अन्न आपण खातो, सुग्रास जेवण आपण जेवत असताना जर का चुकून एखादी माशी आपल्या पोटात गेली तर उलटूनच पडेल. एवढं सुग्रास अन्नसुद्धा उलटून पडेल. तेच सांगण्यासाठी तोच दृष्टांत वापरून समर्थ एक सिद्धांत आपल्याला सांगतायत. तो श्लोक आहे, जिणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची, अहं भावजा मानसीचा जिरेना, तया ज्ञान हे अन्नपोटी ठरेना. श्रीराम. बघा, जोपर्यंत माणसाचा अहंकार जात नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञान नाही म्हणजे नाहीच होणार, आत्मसातच करता येत नाही. हे समजावून सांगताना समर्थ त्या माशीचा दृष्टांत देत आहे. अशी माशी जर का चुकून पोटात गेली, खरं म्हणलं तर ती माशी एवढीशी असते,
पण पोटात गेलेलं सगळं अन्न, सुग्रास अन्न, उत्तम अन्न ती खाणाऱ्याच्या पोटात ठरू देत नाही, राहूच देत नाही. सगळं अन्न ती ओकायला लावते. ते अन्न काही अंगी लागतं का? नाही लागत. मग त्याचप्रमाणे सद्वस्तूचं ज्ञान हे सुद्धा सुग्रास अन्न समजावं. आणि त्याच्यात माशी कशी आहे तर ती अहंकाराची माशी आहे. त्या अहंकाराच्या पायी ते आत्मज्ञान टिकत नाही, आत्मसात होत नाही. आणि असं आत्मसात न झालेलं, न पचलेलं अन्न दुसऱ्याला उपदेश करण्याच्या निमित्ताने ओकारीसारखं बाहेर पडतं, वमनासारखं म्हटलेलं आहे. आणि अहंकार हे अज्ञानाचं मुख्य लक्षण असल्यामुळे असं घडतं. बघा, उत्तम अन्न सेवन करताना चुकूनसुद्धा त्याच्यात माशी जाता कामा नये. तसंच या पुस्तकांचं, ग्रंथांचं, शास्त्रांचं अध्ययन करताना अहंकाराची माशी त्याच्यामध्ये शिरू द्यायची नाही आहे. कारण त्यांनी म्हटलेलं आहे, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. बघा आता आणखीन समजावून घेऊया, हा श्लोक महत्त्वाचा आहे. इतर सगळी ज्ञान आणि आत्मज्ञान याच्यामध्ये फरक पाहतोय आपण. पण इतर ज्ञानामध्ये ज्ञाता हा ज्ञेयापासून वेगळा असतो आणि आत्मज्ञानामध्ये मात्र ज्ञाता आणि ज्ञेय एकरूप होऊन जातात, हे आपण पाहिलं. पण या प्रक्रियामध्ये अडथळा येतो तो अहंकाराचा. आत्मज्ञानाच्या मार्गामध्ये अहंकार ही फार मोठा अडथळा आहे, ही फार मोठी धोंडच आहे असं म्हणता येईल. आणि वेगळेपणा कायम ठेवणं हाच तर मुळे अहंकाराचा कार्यभाग आहे. अहंकार जेव्हा आपण म्हणतो मी अशी आहे, माझं हे नाव आहे, मी शिक्षिका आहे, मी विद्वान आहे, मी प्रवचनकार आहे असं म्हणताना मी जगापासून स्वतःला वेगळी काढते. आणि हाच अहंकारामुळे हा वेगळेपणा जोपासला जातो. द्वैताला खत पाणी मिळतं खरं म्हटलं तर. एका साधकाने दीर्घकाळ तपश्चर्या केली तेव्हा भगवंतानी प्रसन्न होऊन त्याच्या डोक्यावर अगदी हात ठेवला, त्याला वर मागायला सांगितलं. तो साधक इतका तृप्त, इतका प्रसन्न, इतका शांत होता की त्याला काहीच नको होतं. शेवटी भगवंतानी आपणहून त्याला एक वर दिला की तुझी सावली ज्याच्या अंगावर पडेल त्याला कोणताही आजार होणार नाही. वरदानच मिळालं होतं. त्याची सावली ज्याच्या अंगावर पडेल त्याला कुठलाही आजार होणार नाही आणि झाला आजार तर तो बरा होईल. साधकाने हा वर स्वीकारला, त्यालाही आनंद झाला. पण तेव्हा तो भगवंताला म्हणाला, काय म्हणाला असेल बघा ना, आपल्याला असा वर मिळाला तर आपल्याला किती आनंद होईल. पण त्यांनी भगवंताला एक वरदान आणखीन मागितलं ह्या वराच्या व्यतिरिक्त, की माझ्या सावलीने एखाद्याचा आजार बरा झाला आहे हे मला कळता कामा नाही, नाही तर माझा अहंकार वाढेल. मी बघा किती जणांचे आजार बरे केले, हा अहंकार वाढू नये त्यामुळे मला हे कळताच कामा नाही असं म्हटलेलं आहे. केवढा मनाचा मोठेपणा आहे. आणि ही खरी साधकाची त्या पोचत आल्याची खूण आहे, ध्येयापर्यंत पोचत आल्याची ही खूण आहे की माझा अहंकार विरून जावा. बघा ना, माणसाला ज्ञान व्हावं पण आपल्याला ज्ञान झालं आहे हे कळू नये, याची जाणीवही असता कामा नये. आणि जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत मन आहे. आणि मन कसं आहे तर मोठ्या गुंतागुंतीचं हे मन आहे, ते उपायाचं रूपांतर अपायात करू शकतं मन. आणि म्हणून ज्ञानाची जाणीवच अहंकार निर्माण करते आणि त्यामुळे या ज्ञानाचं अपचन होतं, अजीर्ण होतं. मी ज्ञानी, मी शहाणा, मी विद्वान ही जाणीवच माणसाला खाली घसरायला लावते. गाढ झोपेत जो माणूस असतो त्याला गाढ झोपेची जाणीवसुद्धा नसते. तो सांगत नाही की मला गाढ झोप लागली आहे बरं का. त्या सुषुप्तीमध्ये असताना त्याला हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे शुद्ध ज्ञानामध्ये मन परब्रह्मामध्ये पूर्ण विलीन झाल्यामुळे ज्ञानाची जाणीवच शिल्लक राहत नाही. आणि जाणीवच नसेल तर प्रदर्शन तरी कोण करणार. मग त्याचं प्रदर्शनही होत नाही. आणि अहंकार जेव्हा समूळ नष्ट होतो तेव्हा हे आत्मज्ञान पचतं, जिरतं. अंतःकरणात जेव्हा अहंकार असेल तेव्हा मात्र कुठलीही शास्त्र उपयोगी पडत नाहीत. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. त्याला हे आत्मज्ञान पोटात ठरणारच नाही, ते पचणारच नाही. आणि म्हणून सगळ्यात अडथळ्यात तो बाजूला करायचा आहे, अहमपणा काढून टाकायचा आहे, मीपणा काढून टाकायचा आहे. तर सगळं पुढची वाटचाल सुकर होणार आहे. आपणही समर्थांना अशीच प्रार्थना करू की आमचा अहंकार हा विरू देत, लोप पावू देत आणि आम्हाला तुमच्या चरणापाशी स्थान मिळू देत. जय जय रघुवीर समर्थ.